नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज भरपूर दिवसांनंतर आम्ही व्लॉग घेतोय। आज आम्ही आलो आहोत जॅपनीज गार्डनमध्ये। तो आता तो सीझन सुरू झालाय जेव्हा सगळं चेरी ब्लॉसम वगैरे हे झाडं दिसतात ना। वॉफल ऐकत नाही गधडा। हां, तर आम्ही आज जॅपनीज गार्डनमध्ये आलो आहोत कावराला। तर सुंदर सुंदर झाडं बघायला मिळतील, तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। मस्तपैकी मॅप वगैरे दिलाय, तर आता आम्ही पहिले स्वतः एक्सप्लोर करू, नंतर तुम्हाला सांगू। सो स्टे ट्यून। मस्त मेंटेन ठेवलं बघ ना। हो, आता ठीक आहे, आपण आपली ट्रिप सुरू करूयात। मी मॅपमध्ये बघितलं तर एवढं असं काही खास नाही आहे, तर त्यापेक्षा माझ्या मते आम्ही जस्ट आता जो रोड जे वॉकिंग ट्रॅक आहे त्याला फक्त फॉलो करू। तर सगळ्यात चांगली गोष्ट इथे म्हणजे वॉफल सगळे कुत्रे अलाउड आहे तिकडे। फक्त एक कल्चरल सेंटर आहे तिकडे अलाउड नाही आहे, बाकी सगळीकडे अलाउड आहे। बाय द वे, इकडची फीज 2 ॲडल्ट्सची $40 आहे आणि विथ फॅमिली म्हणजे 2 ॲडल्ट्स प्लस किड्स $50 आहे। सो नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह। फक्त एक असा हा बँड दिलेला आहे, तो फक्त घालायचा आणि मग आतमध्ये जाऊन तुम्ही तुमचं स्वतःचं फूडही आणू शकता। इथे कॅम्पिंगही करू शकता फॉर ओव्हरनाईट स्टे वगैरे। भरपूर सुंदर आहे। आणि कावरा हे कुठे येतं रे? सेंट्रल वेस्टमध्ये येतं ना, न्यू साऊथ वेल्स। हां, आमच्या बाथर्सपासून 1 का सव्वा तासाच्या अंतरावर आहे। हे इथे सुंदर पाण्याचा छोटासा धबधबा। ही गोष्ट किती छान आहे इकडे। यामध्ये पाणी भरतं आणि मग ते खाली आपोआप असं होतं, परत भरतं, भरल्यानंतर परत खाली ते पाणी फेकतं। सुंदर। यार किती सुंदर कलरचे मासे थे। वाव, हे कुठली प्रजाती आहे नक्की माशांची? हे पण जॅपनीज मासे? हे बघ वॉफल आहे बघ। हे कोण? बदक बघ, बदक। वॉफल हे बघ, मासे बघ, हे बघ कोण आहेत? हा, कोण आहेत ते? बघ, बदक आणि मासे एकत्र। सुंदर ना? इथे मस्त असं बसायचा एक पॉइंट आहे। कुठे तुम्ही मध्ये थकलात तर इथे थोडं विश्रांती घ्यायची। आता आपण वरती अजून चालत जाऊ। माझ्या मते तिथे वरती लुकआउट पॉइंट आहे, सो बघू, तिथपर्यंत जाण्याचा ट्राय करूयात। सुंदर फुल आहेत। वॉफल दे दे, पितो पितो पितोय वॉफल। पी रे, पी, पाणी पी। नाही, त्याला भीती वाटते का? त्याला अँगल नाही मिळत आहे। पण नो, त्याला प्यायचं तर आहे, ते बघ पितोय। कसा उभा राहिलाय तिकडे। घेऊनच जाते। पडला पडला, गेला गेला पाण्यात। वॉफल काम यार, वॉफल कुठे पण नाही जायचं पाण्यात। चल काम, गेला गधडा। अरे माऊ, त्याला पाण्यात जायचंय। वॉफल, तुला आम्ही पाण्यामध्ये घेऊन जाणार आहोत आज, फक्त प्यायचं पाणी, ठीक आहे? पिऊन घे। जिथे पाणी भेटेल तिथे पाणी पितोय। आम्ही आता फायनली या लुकआउट पॉइंटला पोहोचलो आहोत, जिथे मगाशी आपण खाली होतो। ते मी तुम्हाला जे विश्रांतीगृह दाखवलं ते। एवढ्या उंचावर आम्ही पोहोचलेलो आहोत आता।
काढ ना माऊ. जा. वॉफल इकडे आहे बघ, वरती तिकडे. तिकडे जाऊन बस जा. गुड बॉय. जाऊ शकतोस. जा वॉफल. पहिली इकडे हे बघ, इकडे आणि असा ये, असा इकडनं हे बघ, इकडनं असा ये बघ. गुड बॉय. त्याला कळतं बघ ना किती. हे बघ, कम गुड बॉय. गुड बॉय. कम. असं इतकं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे ना. आणि आता वॉफलला कसं तुम्ही बघितलं ना, असं तो मराठी बोलल्यावर त्याला सगळं कळतं. तर आमच्या घरी एक टेनंट आहे, तो गोरा आहे म्हणजे ऑझी आहे. तो त्याला किती बोलतो, त्याला इंग्लिशमध्ये, त्या वॉफलला काहीच कळत नाही. आणि आम्ही मराठीमध्ये बोलल्यावरती त्याला लगेच कळतं. इकडे ये म्हटल्यावर लगेच कळतं. कम बोललं की पण येतो, पण थोडं लेट येतो. पण असं इकडे ये, खाली बस असं म्हटलं की फटाफट ऐकतो एकदम. सगळं मराठी बुबू आहे. कसला भारी बसलाय बघतं. कसे बसले ते दोघं. कुत्रीचा वास आला असेल त्याला. स्पॉट होता ना मोठा. स्पॉट काय डेंजर होता. काठी हवी त्याला. नो. सगळींकडे खेळायचंय त्याला. नको मग. तेव्हा तुझ्यासाठी खास जागा. मी सगळ्यात पहिला खुर्चीवर बसलो होतो. नंतर 2 पंजाबी लोक त्याच्या मी नेहमी बसलो. अच्छा. त्या वॉफलचं फक्त लक्ष त्या सगळ्या बदकांवर आहे. ते तिकडे सगळे बदक आहेत ना, त्याला तो बदक जाऊन खायचा आहे. शी घाणेरडा नको. वॉफल तुला बदकांना खायचं का रे? व्हेजिटेरियन वॉफल आहेस ना तू? सांभाळणारच स्वतःला. ते चालला लिश घेऊन चालला स्वतःची. मस्तीखोर. मस्तीखोर एकदम. कदाचित. छान फुलांचा वास येतो. हे लव्हेंडर. हे सगळं लव्हेंडर आहे. हे बघ, हे सगळे लव्हेंडर्स आहेत. नाही आतले नाही. हे आतले काय माहिती. आतले हे बघ, इथे काहीतरी लिहिलंय, पण हे नावं कधी कळतच नाहीत ना आपल्याला. काहीतरी असे फ्रेंच नावच असतात. हे बघ, हे गदडा. लोक कसं ना लव्हेंडर येते. ते बदक. बदक का पक्षी आहेत काय माहिती. पाण्याच्या एवढ्या जवळ आहे आता. वॉफल नाही. हा नाही. सुंदर. हा मला या माशांचा रंग खूप आवडला. एक साथ मित्र मैत्रिणी आहेत ते. सुंदर सुंदर इथे किती क्यूट आहे ते.
कितीला आहे? $22 वगैरे आहेत आणि हे लाकडाचे. हो हो. सुंदर यार. हा लाकडाचा इतका छान नाही वाटत, हा छान आहे. इथे ही घंटा आहे. वॉफल हे बघ, आवाज बघ कसा येतो यानी. बघ हे बघ, हे बघ कसा आवाज येतो. वाव, सुंदर ना. अजून पण येतोय. ब्युटिफुल. 17/9/1983. अजून आवाज येतोय बघ. ब्युटिफुल यार. हे घ्यायचं माहित एखादं आपल्या फ्रंट यार्ड मध्ये. चलो मस्त. आता ही विजिट झालेली आहे आमची. आता हा टास्क आहे, हा वरती चढेल का. चला वरती. गुड बॉय. सीट बेल्ट लावा त्याचा. असा सीट बेल्ट लावायचा. गुड बॉय. अलाउड आहे. मग ही लेन कशासाठी दिली? आपण इथे थांबून मस्तपैकी जरा फोटोज वगैरे काढू. हे बघ, इथे पण एक कपल आहे जे फोटो काढतात. त्यांनाच सांगू आपला काढायला, आपण त्यांचं काढू. यांना घ्यायचंय, यांना नको काढू. सुंदर आहे ना हे. आता हे अजून वाढेल. आताशी तर सुरुवात झाली, आता हे अजून वाढणार. कॅनोला फार्म्स. आम्ही इथे आता लिंदर्सला आलेलो आहोत. बातसपासून 1 तासावर आहे. जे आपलं एक हिंदू मंदिर आहे. कधी म्हणजे वाटलं सिडनीला न जाता आपण या साईडला पण कधी कधी येऊ शकतो. तर आता बघू. असं घर आहे आणि त्या घराच्या अशा पूर्ण बॅकयार्डमध्ये हे सुंदर असे देऊळ बांधलेले आहे. तर मी पण फर्स्ट टाइमच येते आहे. मोहित येऊन गेला आहे बऱ्यापैकी. सो दाखव. योगा वगैरे पण होतं. काय त्याच्यात काय ते हे सेन्सर आहे. हा सेन्सर आहे. ओ बुबू, बुबू पण इकडे. शंभू महादेवा. च्या अंगामध्ये आता वॉफल आलाय. वॉफलला असं उडवून दिलं ना की तो खातो. मीच शिकवलंय. सांग ना दर्शकांना, वॉफलला स्विमिंग कोणी शिकवलं? मोहित दादाने शिकवलंय. मी शिकवलं. हो. म्हणजे खरं मला एक चांगलं वाटलं की कुत्र्याला स्विमिंग शिकवू शकतो. माणसाला तर शिकवतात सगळेच.
कुत्र्याला स्विमिंग शिकवू शकल्याचा एक जाज्वल्य ज्वलंत अभिमान माझ्यामध्ये एक आहे. हे कुठून हे शब्द आणतो काय? काय जाज्वल्य आणि ज्वलंत अभिमान. ज्वाज्वल्य. जाज्वल्य. जाज्वल्य म्हणजे ज्वलंत जाज्वल्य अभिमान आहे माझ्यामध्ये. मी असं खूप, माझं मराठी खूप चांगलं आहे. मी सेमी इंग्लिशचं आहे ना, बालमोहन विद्या मंदिर. हस्ताक्षर मराठी बालमोहन विद्या मंदिर फेमस आहे या गोष्टीचं. मस्त. आता आम्ही इथे माउंट पॅनोरामाला आलेलो आहोत सनसेट बघायला. थोडासा उशीर झाला पण ठीक आहे, सनसेट तर झालाय. आणि आता हा प्रदोष काळ सुरू झालेला आहे आणि हा काळ मोहितला खूप आवडतो. खूप आवडतो मला. सनसेट पेक्षा सनसेट म्हणजे काय नॉर्मल वाटतो, पण हा काळ जो असतो ना तो खूप भारी वाटतो हा काळ बघायला. तुझ्या चेहऱ्यावर पण सगळा प्रकाश आलाय, तो येल्लो ऑरेंज. आता मी इथून फक्त एक व्ह्यू दाखवेन. मे बी एवढा छान नाही दिसणार कारण अजून अंधार नाही झालाय, पण जस्ट दाखवते. हा हा हे पूर्ण बाथर्स्ट. ब्युटिफुल. सुंदर ना. हे बघ, हे अजून जेव्हा रात्र होते ना तेव्हा हे खूप छान वाटतं.